आणि तुम्ही मला येऊन सांगता नाही? अरे मग तुम्ही काय करत होतात? आपली पोरं काय करत होती? त्या दिन्या इथे माझ्या जमिनीवर कब्जा करून बसलाय हे कळल्यानंतर मी दिल्लीची फ्लाइट कॅन्सल केली आणि इथे आलो परत. तर इथे आल्यानंतर बघतो तर वेगळंच नाटक चालू आहे. साहेब कसलं नाटक? हे सोडा, मला आधी सांगा दिन्याला तुम्ही का नाही घालवलं? साहेब साहेब तो काही किरकोळ गुंड नाहीये. त्याची मोठी गँग आहे, त्याच्याकडे वेपन आहेत आणि सातारा आणि साताऱ्याच्या बाहेर त्याची प्रचंड दहशत आहे. साहेब त्याने जमीन खाली करायला स्पष्ट नकार दिलाय. हो, मनाला काय करायचं ते करा, पण मी जमिनीचा कब्जा सोडणार नाही. साहेब मला वाटते हे प्रकरण आहे ना मनी साहेबांना द्यायला पाहिजे. अजिबात नाही. मणीचं नाव सुद्धा माझ्या समोर घेऊ नका. हा खासदार सरपोतदार स्वतःची जमीन सोडून घेण्यासाठी समर्थ आहे. मला मणीबणीची कोणाची गरज नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्या मणीचं नाव माझ्या समोर घ्यायचं नाही. तुमचं काही काम असेल तर डायरेक्ट माझ्याशी संपर्क साधायचा. कळलं? चला आता निघा. मणी मणी मी सोडणार नाही तुला. मणी सुजित कुठे गेला? तू इथे येऊन बसलायस? तनिषा जा यार, तू बोर नको करूस आता मला. अरे सुजित, मी बोर नाही करत आहे. उलट तुझा राग शांत करण्याचा प्रयत्न करतेय मी. तू चिडून इथे निघून आलास आणि मी घरभर शोधत होते अरे तुला, आणि मग फायनली तू इथे दिसलास. बघ इट्स ओके सुजित, चिडून मार्ग निघत नाही. उलट रागाच्या भरात समोर असलेले मार्ग आहेत ना दिसेनासे होतात. म्हणून तू प्लीज शांत हो आणि विचार कर प्लीज. पण राजाराम, तू होतास त्यामुळे खूप मदत झाली. तू जर नसता तर कदाचित हा प्लॅन एक्झिक्यूट झालाही नसता. अहो मणी दादा, असं काय करताय तुम्ही? आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांसाठी काय काय केलंय? त्याच्यामुळे एवढं लहान काम केलं त्याचं काय कौतुक. बरं तू चल, तू निघ, तुला ऑफिसला जावं लागेल. तुला जर साहेबांनी माझ्या बरोबर बघितलं ना तर उगाच तुझ्यावरही राग करते. नाही, जातो मी, जातो. चला येतो.